त्रिभुवन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इथे आता उर्वशी तो बॉक्स घेऊन बसलेली असते आणि तिच्या हातामध्ये तिची पत्रिका असते। तेव्हा तिथे सावी येते आणि ती म्हणत असते, कोणाची पत्रिका आहे, कोणाची पत्रिका आहे सांग ना। त्या गिरिजाची पत्रिका आहे का, काही रुद्राची पत्रिका आहे, कोणाची आहे ते सांग ना। तेव्हा उर्वशी म्हणत असते, तुला ह्या पत्रिकेमधलं आणि ज्योतिषामधलं काय कळतंय ग, तुला काही एक समजत नाही। एक काम कर, जा बरं तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा। तेव्हा सावी म्हणत असते, अगं मावशी असं काय करतेस, मी तुला काहीतरी विचारते ना, मग ते तू सांगत का नाही आहेस मला, असं ती म्हणत असते। त्यावर उर्वशी म्हणत असते, हे सगळं करायचं सोडून चांगले काम करायचं सोडून दिले। अगं त्या रुद्राचं आणि गिरिजाचं आता इकडे मिलन झालं आहे, ते दोघंजणं एकत्र येण्याआधी तू काहीतरी करायला नको आहेस का। ते रुद्र आणि गिरिजा दोघेहीजणं एन्जॉयमध्ये गेलेत आणि दोघेहीजणं एन्जॉयमध्ये गेल्यानंतर तिकडे त्या दोघांमध्ये काहीतरी करायचं। त्या ऑडिटचा ओसुद्धा इथे गिरिजाला समजत नाही, मग तिकडे जाऊन रुद्राचं मन जिंकायचं सोडून तू इथे काय करतेस, असं म्हणून ती सावीला एन्जॉयमध्ये पाठवून देते। आता सावी तर निघून गेलेली असते। सावी निघून गेल्यानंतर इकडे आता उर्वशी म्हणत असते, खरं तर गिरिजाबद्दल किंवा गिरिजाला ह्या घराच्या बाहेर कसं काढायचं किंवा त्या संपत्तीची मालकीण कोण आहे, ह्या सगळ्या गोष्टी कशा शोधून काढायच्या। जर ते सर्व काही शोधून काढलं तर मग आणि हे सगळं त्या पत्रिकेत माझ्या लिहिलेलं असेल तर, असा ती विचार करते आणि पत्रिका बघत असते। आणि पत्रिका बघितल्यानंतर एका पेजवर तिला काहीतरी लिहिलेलं दिसतं। इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, गिरिजा एनजीओमधील त्या छोट्या छोट्या मुलांसोबत गप्पा मारत असते। त्यांना बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी, खेळ हे सगळं काही शिकवत असते आणि ते मुलंसुद्धा अगदी आनंदाने शिकत असतात। तेव्हा गिरिजा म्हणत असते, अगं तू छोटा नाही आला, दुसरा कुठे गेला, त्याचं ना आज बड्डे आहे आणि तो उगाचच फुगून बसलाय। काय फुगून बसलाय, का बरं फुगून बसलाय, चला आपण ना त्याच्याशी बोलून घेऊयात काहीतरी। तेवढ्यातच रुद्र येतो आणि रुद्रला उद्याच्या ऑडिटची फाईल हवी असते। तो श्रीला विचारत असतो, अरे श्री इथे फाईल दिसत नाही आहे। तेव्हा गिरिजा म्हणत असते, हे बघा ना श्री दादा, त्या कपाटामध्ये वरच्या कप्प्यात आहे। तेव्हा श्री म्हणत असतो, बघ अशी बायको हवी, खरंच तिला ना सगळं काही कुठे आहे ते माहिती असतं। त्यावर रुद्र म्हणत असतो, हो ते तर अगदीच बरोबर आहे, पण तुला एक गोष्ट सांगू का, ह्या सगळ्या गोष्टीबरोबर मला ना त्यांची आवड निवडसुद्धा जपायची आहे। तेव्हा स्त्री म्हणत असतो, म्हणजे तू नेमकं काय करणार आहेस। त्यावर रुद्र म्हणत असतो, तुला एक गोष्ट सांगू का, गिरिजाला ना इकडे शिवणकामाची फार आवड आहे, मग मी त्यांच्यासाठी ना छान मशीन घेणार आहे। तेव्हा स्त्री म्हणत असतो, हो तू बरोबर बोलतोयस हा रुद्र, खरंच गिरिजा ना एक नंबर भारी असे कपडे शिवते बरं का। तेव्हा रुद्र म्हणत असतो, आपण बाहेरच्या एनजीओमधल्या स्त्रियांसाठी, बायकांसाठी एवढं सगळं काही करतो, मग आता घरच्याच बायकांसाठी नाही केलं पाहिजे का, म्हणजे इथे गिरिजासाठी पण काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे आणि म्हणूनच मी हे सगळं काही करण्याचा खूप मोठा निर्णय घेतला आहे। त्याच वेळेला गिरिजा तिथे येते आणि म्हणत असते, ऐका ना रुद्र, आपल्यामधला इथे तो छोटा जो मुलगा आहे ना त्याचा वाढदिवस आहे। तेव्हा रुद्र म्हणत असतो, अरे वा ही तर छानच आनंदाची गोष्ट आहे ना, पण तो ना फुगून बसलाय, का फुगून बसलाय, त्याला काय झालंय, असू देत ना। पण रुद्र मी काय म्हणते, त्याचा जर राग रुसवा हे सगळं काही घालवायचं असेल ना, तर आपण त्याचा वाढदिवस साजरा करूया का। तेव्हा रुद्र म्हणत असतो, आता ही काही विचारण्याची गोष्ट झाली आहे का, नक्कीच आपण त्याचा वाढदिवस साजरा करूया, तुम्ही अजिबात काळजी करू नका, असं रुद्र गिरिजाला सांगतो। आता हे सगळं गिरिजाला सांगितल्यानंतर आता ते तयारी करण्यासाठी जातात। इकडे आता दुसऱ्या बाजूला नागेश्वर हा देवकीकडे गेलेला असतो आणि देवकीकडे गेल्यानंतर त्याला समजलेलं असतं की देवकीकडे एक मोबाईल आहे आणि तेव्हा तो मोबाईल नेमका कोणाचा आहे असा तो विचार करतो। जेव्हा तो हातामध्ये मोबाईल घेऊन पाहतो तेव्हा तो मोबाईल रुद्रच्या मोबाईलसारखाच दिसतो आणि नागेश्वर विचार करतो की हा मोबाईल तर आमच्या चिरंजीवांच्या मोबाईलसारखाच आहे। आणि त्यानंतर तो देवकीला खोदून विचारत असतो, देवकी खरं खरं सांग, हा मोबाईल तू कोणाकडून चोरलास। तेव्हा ती म्हणते, नाही मला माहिती। तर इकडे आता कन्फर्म करण्यासाठी नागेश्वर इथे एनजीओमध्ये कॉल करतो आणि एनजीओमध्ये कॉल केल्यानंतर श्री तो कॉल उचलतो आणि तेव्हा श्री म्हणत असतो, हां बोला। तेव्हा रुद्र कुठे आहे, रुद्र आहे ना इथेच आहे, त्याच्या मोबाईलचं काय झालं, सापडलं का। तेव्हा तिकडून आवाज येतो की नाही, आणखी मोबाईल सापडला नाही। इकडे नागेश्वर म्हणत असतो, खरं खरं सांग देवकी, कुठून घेतलास तू मोबाईल, हा मोबाईल तू चोरलायस। त्यावर देवकी म्हणत असते, अजिबात नाही, तुझ्यासारखं चोरून खाण्याची आमची सवय नाही आहे, तुला चोरून बळकावता येतं, हिसकावून खाता येतं, तसं अजिबातच नाही आहे। तुला सांगितलं ना, तो मोबाईल माझ्याकडे नियतीमुळे आला आहे,
असं म्हटल्यानंतर आता इकडे नागेश्वरला अजूनच राग येतो. नागेश्वर म्हणत असतो, नियतीने आला आहे आणि काय गे, तू मला सांगतेस का चोरून आणि ह्या सगळ्या गोष्टी? हे बघ. तेव्हा ती म्हणत असते, हो चोरूनच. चोरूनच घेतलंस ना तू सगळं आणि लुबाडून घेतलंस. त्यामुळे उगाचच आता माझ्यावर सुद्धा हे असे आरोप तू करू नकोस. आणि तुला सांगितलं ना, हा मोबाईल नियतीमुळेच माझ्याकडे आलाय असं म्हणून आता देवकीने फार काही त्याला बरोबर उत्तर दिलेलं नसतं. दुसऱ्या बाजूला गिरिजा, जो मुलगा थोडासा रुसून बसलाय, फुगून बसलाय, त्याच्याशी बोलत असते आणि त्याला म्हणत असते, हे बघ, आता रुसायचं नाही आणि आज तुझा वाढदिवस आहे ना. खरं तर जेव्हा आपली माणसं आपल्यापासून दुरावतात, लांब जातात, आबोला धरतात, तेव्हा कसं वाटतं ना, हे तुला नाही कळणार. त्यामुळे आता तुझा आज वाढदिवस आहे, तुझे एवढे मित्र सोबत आहे, तुझ्या आजूबाजूला आहेत, त्याचसोबत इकडे रुद्रकाका आहे, श्रीकाका आहे, मी आहे आणि त्याचबरोबर सावी मावशीसुद्धा आहे ना. मग आम्ही सगळेजण इथे असताना तुला असं उदास व्हायची काय बरं गरज आहे? नाही ना आता होणार उदास तू, असं गिरिजा त्या मुलाला छोट्या समजवत असते. आता गिरिजाचं हे सर्व बोलणं रुद्र बाजूला उभं राहूनच ऐकत असतो आणि हे सर्व बोलणं बाजूला उभं राहून ऐकल्यानंतर गिरिजाला फार आनंद झालेला असतो. गिरिजा म्हणत असते, अरे वा. रुद्र तर एकटक गिरिजा आणि त्या छोट्या मुलाकडे पाहत असतो. तेवढ्यात सावी येते आणि सावी गिरिजा आणि त्या छोट्या मुलाकडे पाहते. तिथेच बाजूला उभा असलेला रुद्र त्याला सुद्धा पाहते आणि म्हणत असते, हा असा एकटक ह्या गिरिजाकडे का बरं बघतोय? शी, कसं वाटतंय? नाही, मी ह्याला असं कधीच होऊ देणार नाही. पण रुद्र, एक गोष्ट मात्र नक्की आहे, काही जरी झालं ना तरीसुद्धा थोड्याच दिवसात तू सुद्धा माझ्याकडे असंच एकटक बघत राहशील आणि तो सगळ्यात जास्त माझ्यासाठी आनंदाचा क्षण असेल, असं इकडे आता तो बोलत असतो. त्याच वेळेला तिथे रुद्र म्हणत असतो, बरं चला, मग आता ह्याचा राग रुसवा गेलंय वाटतं, सगळं हा नॉर्मल झालाय वाटतं, असं इकडे तो बोलतो. त्याच वेळेला आता इकडे गिरिजा म्हणत असते, हो गिरीज. तेव्हा सावी तिथे येते आणि सावी म्हणत असते, काय मग रुद्र, ऑडिटची तयारी कुठंपर्यंत आली? तेव्हा तो म्हणत असतो, हो तेच सुरू आहे. बरं ऐक ना, जर तुला काही मदत लागली ना तर ती सगळी मदत मी करायला तयार आहे. तेव्हा लगेच आता इकडे रुद्र म्हणत असतो, हो हो चालेल ना सावी, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, नक्कीच तू मला मदत करू शकतेस, असं सुद्धा आता इकडे तो बोलतो. आता रुद्र निघून जातो, तो छोटा मुलगासुद्धा निघून जातो आणि रुद्रला कामाचं किती लोड आहे ही गोष्ट सावीने हेरलेली असते. आता सावी गिरीजासमोर येऊन उभी राहते आणि म्हणत असते, काय गे, डोक्यावर पडलीस का काय? असं लहान मुलांबरोबर खेळायला एनजीओमध्ये आलीस का गं तू? काय चाललंय काय तुझं? तेव्हा ती म्हणते, काय बोलतेस सावी तू हे? अगं, तुझ्या नवऱ्याला एवढं मोठं टेन्शन आहे, उद्या ऑडिट आहे, त्याला मदत करायची सोडून तू अशा पद्धतीने इथे हे सगळं काही कसं काय करू शकतेस? त्यावर गिरिजा तिच्याकडे रागानेच बघते. सावी निघून जाते. तेव्हा गिरिजा म्हणत असते, का आणि कशाला ही सावी इथे आलेली असेल आता? आणि ह्यांना कसलं टेन्शन आहे? काही टेन्शन नाही आहे, सगळं तर व्यवस्थितच काम सुरू आहे ना. ही सावी इथे का आली, असा गिरिजा विचार करते. आणि तेव्हा दुसऱ्या बाजूला आता नियतीने माझ्याकडे तो मोबाईल दिला आहे असं म्हटल्यानंतर नागेश्वरला फार राग येतो आणि तो म्हणत असतो, नाही देवकी नाही, हे बघ, उगाचच माझा राग डोक्यावर घालू नकोस. मला राग येतो पण मी तो रागाला डोक्यावर ठेवत नाही, कळलं तुला? आत्ताच्या आत्ता सांग, आमच्या चिरंजीवाचा मोबाईल का आणि कशासाठी घेतला होता? तेव्हा ती म्हणत असते, तुमच्या चिरंजीवाचा हा मोबाईल आहे हे मला माहिती नव्हतं, पण तो मोबाईल नियतीने माझ्या समोर आणला होता आणि नियतीने माझ्यासमोर आणल्यानंतर मी त्या मोबाईलमधून एक फोन करणार होते आणि त्या व्यक्तीला असं सगळं काही सांगणार होते की मला आणि त्याचबरोबर माझ्या मुलीला आणि अंगद महाजनला मारणारा व्यक्ती नागेश्वर आहे. माझ्या नवऱ्याचा खून इथे ह्या नागेश्वर घोरपडेनेच केलेला आहे आणि त्या सर्व संपत्तीची मालकीन मी आहे, असं मी सगळं काही सांगणार होते. त्यावर आता इकडे नागेश्वर लगेच देवकीचा गळा आवळतो आणि म्हणत असतो, काय गे, कोणाला सांगणार होतीस तू? सांग ना, कोणाला सांगणार होतीस तू? अशी तुझी चांबडी सोलेल ना आणि चांबडी सोलून त्याला मीठ रगडेल, कळलं का तुला? कोणाला जर सांगण्याचा प्रयत्न केलास तर समजलं? माझ्या विरोधात जाणार आहेस का तू? माझ्या विरोधात जो जाईल ना तो इथे संपतो आणि त्याचं आयुष्यसुद्धा जास्त काळ राहत नाही. चल, बांधून टाका हिला, म्हणे की इथे मी माझ्या विरोधात जाणार आहे आणि माझा सर्वनाश करणार आहे असं म्हणतेस तू? अगं, नियतीने नाही हा मोबाईल दिला, तू चोरलेला आहेस, कळलं तुला? चोरलेला आहेस. आणि त्यावर ती म्हणत असते,
त्या सर्व प्रॉपर्टीची मी मालकीण आहे, समजलं तुला? आणि तू त्यावर बसलायस नागासारखा फणा काढून, पण शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा तुला ती प्रॉपर्टी मिळणार नाही, असं म्हणून नागेश्वर रागाने तिथून निघून जातो. आता त्या बाईला पुन्हा देवकीला बांधून ठेवायला सांगितलेलं असतं आणि ती स्त्री देवकीला बांधत असते आणि तेव्हा देवकी म्हणत असते, सोडा मला, सोडा. नागेश्वर तुझ्या पापांचा घडा भरणार आहे, तुला तुझा शेवट होणार आहे, तू जिंकणार नाहीयेस, कितीही आणि कसलेही प्रयत्न कर, पण तुला काहीच मिळणार नाही, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. हे सर्व काही बोलल्यानंतर आता देवकीला बांधून ठेवण्यात आलेलं असतं. इकडे आता सावी त्या टेबलजवळ असते, ज्या टेबलवर रुद्रचं उद्याचं ऑडिटचं बरंचसं काम असतं. आणि तेव्हा तिथे गिरिजा येते आणि गिरिजाला आता सावी म्हणत असते, मग काय आता ह्याचा बड्डे आहे ना? तेव्हा गिरिजाने एक छोटासा केक आणलेला असतो आणि गिरिजाने एक छोटासा केक आणल्यानंतर आता इकडे केक कटिंग करणार असतात आणि केक कटिंग करण्यासाठी इकडे सगळे मुलं मुली जमलेले असतात. आणि तेव्हा लगेच आता इकडे सावी म्हणत असते, अगं हे काय तू कॅन्डल्स वगैरे काहीच नाही आणलेलंस का? म्हणजे कॅन्डल्स आणि माचीस नाही आणलेलं का? तेव्हा गिरिजा म्हणत असते, हो मी घेऊनच येते, असं म्हणून आता गिरिजा माचीस आणायला जाते. त्याच वेळेला आता इकडे सावी खूप मोठा डाव टाकलेला असतो, पण त्यांनी पुढे जाऊन तो रिकॅपमध्ये दाखवला आहे. आता सावी इकडे येते आणि त्यानंतर आता गिरिजाने माचीस आणलेलं असतं आणि गिरिजा कॅन्डल पेटवणार. तेव्हा सावी आता इकडे धक्का देते आणि सावीने धक्का दिल्यानंतर आपण पाहतो की गिरिजाच्या हातातलं माचीस खाली त्या टेबलवर पडतं आणि लगेच आग धरतं. आता खूप आग लागलेली असते तिथे, ऑलरेडी बरेच कागद, फाईल, पेपर असतात आणि सावीच्या अशा वागण्यामुळे इथे त्या पूर्ण टेबलवर आग पसरते. आता गिरिजा इकडे ताबडतोब सर्व मुलांना बाहेर घेऊन जाते. दुसऱ्या बाजूला नागेश्वर घरी आलेला असतो. वासंती किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते आणि तेव्हा नागेश्वर येतो आणि वासंतीला विचारतो, काय मग मालकीनबाई? तेव्हा वासंती थोडीशी घाबरते, दचकते. तेव्हा तो म्हणतो, काय झालं दचकायला? आपलंच घर आहे ना, काय करताय? काही नाही, स्वयंपाक बनवते. आज मदतीला सुनबाई नाही दिसत आहे? नाही, ती आणि रुद्र दोघेही जण एनजीओमध्ये गेले आहेत. अच्छा, काय हो मालकीनबाई, मला एक गोष्ट सांगा, चिरंजीवांचा मोबाईल सापडला का? तेव्हा ती म्हणत असते, नाही सापडला आणखी, बघा ना. तेव्हा तो म्हणतो, कसं हरवला, काय हरवला हे माहिती का? त्यावरती म्हणत असते, नाही ना, ते सुद्धा काहीच माहिती नाही. दुसऱ्या बाजूला आता गिरिजा मुलांना घेऊन बाहेर गेलेली असते, तर इकडे सावीने ते पूर्ण आग विझवून टाकलेली असते. गिरिजा येऊन पाहते तर काय, पूर्ण टेबलवर पेपरांचे जळालेले तुकडे तुकडे झालेले असतात. गिरिजाला हे सगळं पाहून खूप मोठा धक्का बसतो. तर दुसऱ्या बाजूला आता नागेश्वर म्हणत असतो, मी चिरंजीवाच्या आई आहात ना, मग चिरंजीवांच्या आई असताना तुम्हाला साध्या साध्या गोष्टी माहिती नाही आहेत का? म्हणजे मला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगा, चिरंजीवांचा मोबाईल हरवलाय, तर तुम्हाला साधं हे विचारता आलेलं नाही आहे का की बाबा तुझा मोबाईल कसा हरवला, काय हरवला म्हणून? तेव्हा वासंती म्हणत असते, ते प्रभास काकांचं एवढं सगळं काही झालं ना आणि त्या गोंधळामध्ये मी सुद्धा विसरूनच गेले. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, हे बरं नाही दिसत आहे बरं का, म्हणजे अशा कशा हो वेंधळ्या तुम्ही, चिरंजीवांच्या सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष ठेवायला हवं की नाही, असं नागेश्वर मुद्दामच आता वासंतीवर आवाज चढवून बोलत असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता रुद्र आणि श्री हे दोघेही जण आलेले असतात. दोघेही जण आल्यानंतर समोर टेबलची अवस्था पाहतात आणि टेबलची अवस्था पाहिल्यानंतर त्या दोघांनाही फार मोठा धक्का बसतो. इथे रुद्र विचारत असतो, हे सगळं काय, कोणामुळे झालंय ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, असं विचारल्यानंतर आता लगेचच आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे जो काही आपला रुद्र आहे तो म्हणत असतो, मी काय विचारतोय, हे सगळं काय आहे? इथे ऑडिटचे पेपर होते, उद्या ऑडिट आहे आणि ते सगळे पेपर कोणी जाळले, बोला ना, कोणी जाळले, कोणाची चूक आहे, हे सगळे हे कोणी केले, असं रुद्र खूप रागारागाने विचारत असतो. त्याच वेळेला आता इकडे आपण पाहतो की गिरिजा म्हणत असते, रुद्र माफ करा, पण हे सगळं माझ्याकडून झाले आहे. तेव्हा आता इकडे सावीमध्ये पडते आणि म्हणत असते, रुद्र असू दे ना प्लीज, एवढं चिडू नकोस ना, रागावू नकोस ना. आता रुद्रने अक्षरशः डोक्याला हातच लावून घेतलेला असतो. तो फार वैतागलेला असतो. आता काय करायचं, उद्या ऑडिट आहे, एवढे सगळे पेपर कसे जमवायचे, कशा पद्धतीने काय करायचं, ह्या गोष्टी त्याला अजिबात समजत नसतात. आणि तेव्हा रुद्र हा चिडतो. आता रुद्र हा चिडल्यानंतर तो म्हणत असतो, गिरिजा काय हा वेंदळेपणा, कसं हे तुमचं वागणं? अहो आत्ताच आजच कुठंतरी आपल्यातलं सगळं काही नीट होत होतं ना, मग तुम्ही अशा पद्धतीने वागलात आणि पुन्हा सगळ्या गोष्टीवर पाणी फिरवलं तुम्ही, असं म्हणून आता गिरिजा रुद्रसमोर सॉरी म्हणत असते. आणि त्यानंतर रुद्र मात्र रागानेच तिथून बाहेर निघून जातो. रुद्रला फार राग आलेला असतो, कारण त्याला असं वाटत असतं की इकडे उद्या ऑडिट आहे आणि उद्याच्या उद्या आता मी हे पेपर कशा पद्धतीने तयार करणार आहे हेच मला कळत नाही, काय उत्तर देणार आहे मी इतरांना. आणि तेव्हा सावीने हे मुद्दाम केलेलं आहे, ही गोष्टसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. आता
गिरिजा रुद्रकडे येते आणि गिरिजा रुद्रकडे आल्यानंतर इकडे ती त्याला सॉरी म्हणत असते आणि रडायला लागलेली असते. त्याच वेळेला आता आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते, रुद्र प्लीज मला माफ करा ना, हे बघा मी हे सगळं मुद्दा म्हणून नाही केलं. तेव्हा रुद्र म्हणत असतो, अहो गिरिजा आपण किती तो वेंदळेपणा, अशा पद्धतीने तुम्ही कसं वागतात, उद्या मी काय करणार आहे, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे ते तुमच्या तरी लक्षात येते का गिरिजा, हे फार चुकीचं आहे गिरिजा, असं तुम्ही इथे करायला नको होतं गिरिजा, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला सावी तिथे येते आणि सावी म्हणत असते, हे बघ प्लीज रुद्र जरा थोडंसं शांत हो ना, म्हणजे एवढं हायपर वगैरे होण्याची काही गरज नाही, प्लीज जरा शांत हो ना, हे बघ असं नको वागूस तू. तेव्हा रुद्र म्हणत असतो, सावी मी कसं वागू आणि काय करू मला समजत नाहीये, तू बघितलंस ना हे सगळं कशा पद्धतीने झालंय आणि काय काय केलंय ते, काय करू मी सांग ना. त्याच वेळेला आता इकडे तो शांत बसलेला असतो, रडायला लागलेला असतो, कळत नसतं काय वागावं आणि काय करावं आणि काय बोलावं ते. पण इथे मात्र तो गिरिजावर फार चिडलेला असतो, गिरिजाचा फार राग येऊ लागलेला असतो त्याला, कारण त्याचं उद्या जे काही ऑडिट आहे त्या मेहनतीवर सगळ्यावर पाणी फिरतं की काय. तेव्हा रुद्र म्हणत असतो, मी तुला एक गोष्ट सांगू का गिरिजा, हो ते पेपर वगैरे तयार करण्यासाठी किती वेळ लागणार आहे, अहो 8-8 दिवस ते पेपर तयार करायला लागतात आणि आता कसं होणार आहे ते सगळं काही, मला तीच गोष्ट इथे आता समजत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला सावी म्हणत असते, गिरिजा किती हा वेंदळेपणा, का अशी वागलीस तू, काय ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने केल्यास, जरा तरी तुला इथे समजायला हवं होतं ना. आता रुद्र बाहेर येतो आणि तेव्हा श्री त्याला म्हणत असतो, ऐक ना रुद्र काहीतरी पर्याय निघल, प्लीज जरा शांत बस ना, असं करू नकोस ना, अरे काय हे सगळं, जरा शांत तरी बस, असं सुद्धा आता इकडे तो बोलतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र सावीला खूप मजा येत असते, गिरिजा रडत असते, कारण तिने शेवटी काय ह्या दोघांमध्ये बरोबर आग लावलेली असते, त्यामुळे इकडे तिला फार आनंद सुद्धा होत असतो. आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो, रुद्रने इथे नागेश्वरला फोन केलेला असतो आणि नागेश्वरला फोन केल्यानंतर आता आबांचीच मदत घ्यावी लागणार आहे असं त्याच्या मनामध्ये आलेलं असतं. नागेश्वर म्हणत असतो, बोला चिरंजीव काय झाले, कशासाठी फोन केलाय. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, आबासाहेब एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. कसला प्रॉब्लेम झालाय. तेव्हा सावी धावतच मागे येते आणि म्हणत असते, अरे रुद्र कशाला उगाचच आबांना फोन करतोयस, कशाला त्यांना त्रास देतोयस, हे बघ त्यांना फोन करण्याची आणि त्रास देण्याची काहीच गरज नाही. त्यावर इकडे आता तो म्हणत असतो, अरे कसा नको फोन करू, कारण हे बघ आता नवीन पेपर बनवून घेण्यासाठी त्यांची मदत तर आपल्याला घ्यावीच लागणार आहे ना. तेव्हा सावी म्हणत असते, अरे रुद्र माझा ऐकून तरी घे, हे बघ ह्या सगळ्या काही पेपरची माझ्याकडे एक हार्ड कॉपी मी ठेवलेली, सॉफ्ट कॉपी ठेवलेली आहे, एवढंच आहे की ते पेनड्राईव्ह घरी आहे ते आणायला जावं लागेल. त्यावर रुद्रला फार आनंद झालेला असतो, गिरिजाला सुद्धा आनंद होतो, पण ही सगळी सावीची चाल आहे हे मात्र कोणालाच माहिती नसतं. आता इकडे लगेचच सावी म्हणत असते, खरंच रुद्र आहे माझ्याकडे, तू नको काळजी करूस. तेव्हा रुद्र आता तिला खूप इम्प्रेस होऊन आय लव्ह यू म्हणत असतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे तेच शब्द इथे नागेश्वरने सुद्धा ऐकलेले असतात. तर आता प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग आणि कमाल असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की आता इकडे जेव्हा गिरिजा घरी येते आणि गिरिजामुळे आज एनजीओचं एवढं होणारं नुकसान टळलं, ही गोष्ट तिला ॲप्रिसिएट करायची असते आणि त्याचमुळे घरी आल्यावर ती म्हणत असते, मी काय म्हणते इथे ना सावीला पेपर्समधलं खूप नॉलेज आहे, आपण तिला एनजीओमध्ये त्याच डिपार्टमेंटमध्ये काम दिलं तर कसं वाटेल बरं, असं म्हटल्यानंतर रुद्र म्हणत असतो, हो मला पण आवडेल बरं का सावी, ऐक ना मी तुला उद्या ना ऑफिशियली एक लेटर पाठवू का आणि तू उद्यापासून जॉईन करशील का, असं म्हटल्यानंतर सावी म्हणत असते, ठीक आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण आता इकडे नागेश्वरचं वाकडं डोकं वाकडाच विचार करणार. तो आता इकडे गिरिजासमोर जातो आणि म्हणत असतो, काय मग सुनबाई, आम्हाला माहिती आहे ना तुम्ही हे सगळं का आणि कशामुळे करताय. म्हणजे ती सावी इथे चिरंजीवाच्या पाठी लागली, चिरंजीवासोबत तिला लग्न करायचं आहे आणि तरीसुद्धा तुम्ही तिला एनजीओमध्ये नोकरी दिली, म्हणजे तुम्ही उगाचच एवढ्या सहजासहजी तिला तिथे नोकरीची ऑफर केली नसेल. तुमच्यावर आमचं बारीक लक्ष आहे बरं का सुनबाई, असं नागेश्वर तिला बोलत असतो. पण गिरिजा मात्र त्याच्याकडे फारसं काही लक्ष देत नाही, कारण तिला आता तिच्या मार्गातला सर्वात मोठा काटा म्हणजे सावी ही दिसत असते आणि तिला दूर करायचं असतं आणि त्याचमुळे ती हे प्रयत्न करत असते. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, आता इकडे उर्वशीने सावीला एक कानमंत्र दिलेला असतो. ती म्हणत असते, पुरुषाचं मन जिंकायचं म्हटलं तर त्याचा रस्ता पोटापासून जातो, मग त्याच्यासाठी छान छान पदार्थ बनव आणि ते खाऊ घाल. म्हणून किचनमध्ये आता सावी जाते आणि एक पदार्थ बनवत असते आणि तेव्हा तिला
तर खरं तर तो पदार्थ बनवता सुद्धा येत नसतो, पण इंटरनेट आणि ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून ती बनवते कसा बसा, पण त्या पदार्थामध्ये खूप जास्त मीठ जास्त झालेलं असतं, त्यामुळे कोणाच्याच तोंडामध्ये तो पदार्थ बसत नाही. इथे आल्यानंतर ती कौतुक करत असते, हा मी बनवलाय पदार्थ, तो मी बनवलाय पदार्थ, तुम्ही नक्की एन्जॉय करा, खा खा वगैरे असं बोलत असते. तेव्हा उर्वशीला सुद्धा धक्का बसतो. त्याच वेळेला आता इकडे रुद्र तिच्यावर चिडतो आणि म्हणत असतो, काय हे सावी, तू डोक्यावर पडली आहेस का? अगं, जर तुला किचनमध्ये एखादा स्वयंपाक बनवायचा, एखादा पदार्थ बनवायचा आहे, तर तो व्यवस्थित परफेक्ट शिक आणि त्यानंतर बनवायला जाना. असं तू कोणाला इम्प्रेस करायला बनवत आहेस का? त्याच वेळेला आता इकडे सावी गिरिजावर ओरडते आणि म्हणत असते, तू हे सगळं केलंयस मला माहिती. तेव्हा गिरिजा म्हणत असते, कसा लागला झटका माझा? तुला खूप पुढं पुढं करायचं आहे, सगळं काही करायचं आहे ना, तर मग आता बघ, ही फक्त सुरुवात आहे. आता पुढे जाऊन बघ काय काय होतंय. तर तुला माझ्या वाकड्यातच शिरायचं आहे ना, तर शिर मग, असं गिरिजा तिला बोलून दाखवत असते. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा नशीबवान. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.